आता आपलं टायर कुठल्या दिशेला आहे, ठीक आहे. तर आपण ज्या वेळेला पहिलं गिअर टाकतो त्यावेळेला थोडासा क्लच सोडल्यानंतर गाडी मूव्ह होती, मग आपल्याला कळतं कुठल्या दिशेला आहे. फक्त आपल्याला स्टिअरिंग जी आहे ती बरोबर करायची आहे, ठीक आहे. आता हे झालं तुमचा टी हा जो आहे हा सरळ पोझिशनचा आहे. ओके. एसीचं तुम्हाला सांगतो, एसी जो आहे हे बटन दाबलं की एसी तुमचा ऑन होतो. इथे एक ब्लू लाईट लागते म्हणजे तुमचा एसी ऑपरेट झालेला आहे. आता तुम्हाला जसं क्लायमेट असेल त्या पद्धतीने, समजा पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये फॉग येतो आतमधनं, तुम्हाला दिसत नाही क्लिअर, तर त्यासाठी तुम्हाला इथे जे आहे इथे एक बटन आहे, हे दाबलं की तुमच्या पायालाही थंडावा लागतो, गाडी पण थंड राहते आणि हा जो आहे पुढचा फॉग काढण्यासाठी म्हणजे ते विंड ते ब्लो करेल, पूर्ण ब्लो करते. हा इथनं, ठीक आहे. बरेच लोकांना पायाला थंड लागतं थंडीच्या दिवसात, पावसाच्या दिवसात, त्यामुळे ते फक्त मधलं ब्लोअर करतात. मधलं गेलं तर फक्त तो तुमचं काच क्लिअर करत राहणार, ठीक आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एसी फक्त फ्रंटला पाहिजे असेल तर हे बटन दाबायचं, पायाला आणि फ्रंटला पाहिजे असेल तर हे बटन दाबायचं, आणि अगदी फक्त पायाला गरम होत असेल तर हे बटन दाबायचं. त्याच्यामध्ये 4 मोड आहेत, कमी करायचं हे आहे, वाढवायचं हे आहे. आणि अगदी तुम्हाला लय थंडी वाजते तर मग तुम्हाला हिटर पाहिजे असेल तर हिटरसाठी तुम्हाला काय करायचं, हे बटन बंद करून घ्यायचं आणि फक्त याला त्या साईडला फिरवायचं, प्लसला. हा, तर हे तुम्हाला 1 2 3 4 स्टेप आहेत, तर 2 स्टेप शक्यतो ठेवायचे, तिसऱ्या स्टेप पर्यंत जायचं नाही, तर जास्त गरम होणार गाडीमध्ये. तर तुम्हाला थंडीमध्ये ते चांगलं आहे, त्याला म्हणतात हिटर. ते दोन्ही पण प्रकार कंपनीने दिलेले आहेत. म्हणजे राईट साईडला हिटिंग आहे, लेफ्ट साईडला कुलिंग आहे. हो. त्याच्यानंतर स्टेअरिंगचं ऍडजस्टमेंट आहे. काही लोकांना आता कंपन्यांनी जे आहे स्टेअरिंग अप डाऊन अँड फ्रंट दोन्ही केलेलं आहे. तर तुम्हाला हे काय, हे नॉब आहे, याला खाली ओढला की तुम्हाला जेवढं हवंय तेवढं स्टेअरिंग खाली वर करता येईल. अच्छा, ठीक आहे. आपल्या सीटच्या हाईटच्या अकॉर्डिंग ऍडजस्टेबल ऍडजस्ट करता येईल, वर तर वर वर आणि हाताच्या खाली. अँगलनी खालती. हा, आता कंपन्यांनी बाहेर पण केलेले, आत पण केलेले आणि वर खाली पण केलेले. तर तुम्हाला हे केल्यानंतर तुम्हाला ह्याला लगेच पुश करून आतमध्ये लॉक करून टाकायचं. जर उघडं राहिलं तर थोडंसं रिस्क वाढते, कधी वजन पडलं खाली गेलं आपलं जजमेंट फेल होऊ शकतं ड्रायव्हिंग. म्हणजे जे आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं की अँगल आपला हा 90 डिग्री जो बनतो हा कन्व्हिनियंट अँगल आहे. याच्यावरून खालती गेलं तर परत हातावर प्रेशर येईल आपला. ओके, झालं, ठीक आहे. चला आता न्यूट्रल चेक केली. वायपर आणि हे काय, हे तुमचं जे आपण पाणी टाकलं पुढे वायपर मध्ये, त्याचं हे आता वरती उचललं की ते पाणी टाकणार आणि ऑटोमॅटिक तो वायपर तुमचा चालू होणार. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्या पाण्याची गरज पडत नाही, फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 2 3 स्टेप्स दिलेले आहेत. फक्त हे असं पुश केलं की थोडंसं पाणी टाकणार आणि क्लीन करणार. पावसाळ्यामध्ये स्टेप्स आहेत 1 2 आणि 3. समजा आता हलका पाऊस आहे तर तुम्ही फक्त एक वेळा केलं की तो ऑटोमॅटिक हळूहळू चालणार. सेकंड स्टेप दिला की तो थोडासा स्पीड धरणार. आणि लय जोरात पाऊस आहे, तुम्हाला काहीच दिसत नाही, तर थर्ड स्टेप. अच्छा, असं ऑफ. ओके, चल आता आपल्याला रिव्हर्सला जायचंय. ठीक आहे, क्लच दाबा.